सर, मी यावर्षी नीटचा पेपर दिलाय. माझ्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे. तर मला एमबीबीएस साठी काय काय ऑप्शन्स अवेलेबल असतील? तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असेल आणि यावर्षीची नीटची एक्झाम दिल्या तर एमबीबीएस साठी अनेक ऑप्शन्स आहेत. जसे की आपल्याला ऑल इंडिया कोटा असतो, ज्यामध्ये एम्स, झिपमर, एएफएमसी 15% ऑल इंडिया कोटा, म्हणजे की जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र राज्याच्या बाहेर आहेत अशा सर्व कॉलेजला 15% सीट या ऑल इंडियाला दिलेल्या आहेत. तो देखील आपल्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे. त्यानंतर त्याचा एक राऊंड झाला की स्टेट मधला म्हणजे महाराष्ट्रामधील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजच्या राहिलेल्या 85% जागा आणि सेमी गव्हर्नमेंटच्या सर्व जागा, याच्यासाठी देखील आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल आहे. आणि थोडासा कमी स्कोर आलेला असेल आणि आपल्याला एमबीबीएसच करायचं असेल तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना असे काही स्टेट्स आहेत की ज्याथे आपल्याला बाहेर जाऊन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करून तिथे ऍडमिशन घेता येतात. ज्यामध्ये तेलंगणा स्टेट आहे, अनेक विद्यार्थी जातात. यूपी आहे, उत्तर प्रदेश, त्यानंतर आंध्र प्रदेश आहे, असे वेगवेगळे राज्य आहेत. कर्नाटक आहे, तिथे आपल्याला ऍडमिशन घेता येतं एमबीबीएस साठी. याचे साधारणतः नीटचा रिझल्ट आला की वेगवेगळ्या स्टेटचे फॉर्म चालू होतात, ऑल इंडियाचे फॉर्म चालू होतात, स्टेटचे फॉर्म चालू होतात. हे सर्व फॉर्म तुमचे भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंतची सर्व प्रोसेस वायब्रंट थ्रू करून दिली जाईल. थँक्यू सर.